नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही रेग्युलरवाली बटाटा भजी तर खाल्ली असेल, पण एकदा अशा पद्धतीने बटाटा भजी करून पहा. अशी पद्धत केल्यात रोजच बनवाल अशी बटाटा भजी. चला तर या पावसाळ्यामध्ये मस्तपैकी अशी वेगळ्या प्रकारची बटाटा भजी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण एक ठेचा तयार करून घेऊया. इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये इकडे मी 3 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. असे तुकडे करून तो घालायचा आहे. त्यानंतर 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते असं ठेचून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण आहे ते ठेचून झालेलं आहे. बघू शकता असं झालं पाहिजे. तुम्ही हे मिक्सरला पण वाटू शकता. बघू शकता आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. बटाटा भजी म्हटल्यानंतर बटाटे आलेच. इकडे मी 4 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. आपण आता हे बटाटे चांगले स्वच्छ धुवून सोलून घेणार आहोत. बघू शकता असे सोलून घेतलेले आहेत. त्यानंतर बटाट्याचे असे मी कापं तयार केलेली आहेत. बघू शकता तुम्ही अशी कापं करून घ्यायची आहेत. कापं थोडी मीडियमच कापून घ्या, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, अशी मीडियम कापून घ्यायची आहेत. आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता ती बटाट्याची कापं आहेत ती या बाउलमध्ये अशी घालायची आहेत. सगळं पाणी काढून टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये मसाले आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा इकडे मी हळद घेतलेली आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण जो ठेचा तयार करून घेतला होता तो घालायचा आहे सगळा. खूप छान लागते ही बटाटा भजी अशा पद्धतीने केलात तर. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण 4 चमचे बेसन पीठ आहे ते घालणार आहोत व चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे ती घालायची आहे व आपण आता हे सर्वप्रथम मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. सगळं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ चांगलं बटाट्याला लागलं पाहिजे. बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता थोडं पाणी आहे ते घालायचं आहे. इकडे फक्त मला 4 चमचेच पाणी लागलं. बघू शकता जास्त एकदम पातळ नाही करायचं आहे बॅटर. बघू शकता असं झालं पाहिजे. आपण आता हा मस्तपैकी असे बटाटा भजी आहेत वेगळ्या प्रकारचे ते करून घेणार आहोत. आपण आता वेगळ्या प्रकारची बटाटा भजी आहे ती या तेलामध्ये तळून घेणार आहोत. असं एक करून सोडायचं आहे. बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला इकडे हाय टू मीडियम, मीडियम टू हाय ठेवायची आहे. बघू शकता मध्ये मध्ये असं पलटत राहायचं आहे. खूप छान लागतात हे भजी. तुम्ही हे पाव आणि ही बटाटा भजी आणि त्याच्यावरती मस्तपैकी अशी पुदिन्याची चटणी आणि लसूण चटणी बरोबर तर खूपच भारी लागतात ही. बघू शकता मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे आणि आपली वेगळ्या प्रकारची बटाटा भजी सुद्धा तयार झालेली आहे. नक्की या पावसाळ्यात करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.